आता आपण एज्युकेशन सिस्टीम जी बघतो की शेवटच्या वर्षाला मुलं असतील तर ती नॉर्मली इंटर्नशिपकडे जातात. तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे, म्हणजे इंटर्नशिपकडे जायला पाहिजे का आपल्या पुन्हा तुम्ही म्हणता तसं स्किल सेटवर भर करून मग पुन्हा स्वतःला त्याच्यासाठी रेडी केलं पाहिजे? यामध्ये कसं आहे की खूप मुलांना खूप एक्सपेक्टेशन असतात, बऱ्याच मुलांना, की आता माझी डिग्री झाली आहे, आता मला लाखोंचं पॅकेज मिळावं. पालकांनाही खूप अपेक्षा असतात आणि टीचर्सला पण असतात. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो की ज्या वेळेस ते चांगल्या पॅकेजचे इंटरव्ह्यू देतात, 1 2 3 4 जे काही जेवढे भेटतील, त्यामध्ये जेव्हा रिजेक्शन येतं तेव्हा त्यांना कळतं की अरे हे काहीतरी गडबडतंय किंवा डिप्रेशनमध्ये तरी आयदर जातात. या ठिकाणी त्यांनी काय केलं पाहिजे, इंटर्नशिपवरती फोकस केला पाहिजे की ॲटलिस्ट मला इंटर्न म्हणून हे तरी कळेल की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे. मिळेल ती इंटर्नशिपनी सुरुवात केली पाहिजे, कारण रेझ्युमेवरती पहिल्या IT कंपनीचं नाव तर आलं पाहिजे. सॅलरीचा विचार हा नंतर केला पाहिजे. जर पहिल्या 4 इंटरव्ह्यू मध्ये होत नसेल ना, तर इंटर्न म्हणून एंट्री घेण्यावरती फोकस केला पाहिजे, जी मिळेल ती IT मध्ये, कारण भरपूर एंट्री लेवल इंटर्नशिप असतात. मग हे करत असताना आपल्याला इंटरेस्ट कळतो, आपल्याला एक्सप्लोर करायचा एक चान्स मिळतो आणि आपल्या चुका पण ऍक्सेप्ट केल्या जाते की चला हा इंटर्न आहे असू द्या. पण ज्या ठिकाणी पॅकेज मिळतं तर त्या ठिकाणी तेवढे एक्सपेक्टेशन्स पण असतात की अरे तुला 4 लाखचं पॅकेज मध्ये तू करतोय का, प्रेशर पण असणार आणि ऑब्व्हियसली सो त्यापेक्षा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि एखाद्या मुलाला जर लास्ट इयरला पॅकेज हवं असेल तर त्यांनी 3rd इयरलाच इंटर्नशिप केली पाहिजे.